त्यानंतर आपले बिझनेसचे डायरेक्टर, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, अडचणीच्या वेळेला प्रत्येक वेळेस मदतीला जाऊन ॲज अ डायरेक्टर तर सोडा, पण ॲज अ फ्रेंड म्हणून सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेस अडचणीला मदत करतात, असे मी आपले वसीम शेख सर यांना देखील विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला गाईड करावं. गुड इव्हनिंग साई इंडस्ट्रीज फॅमिली. आज दिवसभर सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे. सकाळपासूनच सगळ्या टीमची धावपळ चालू आहे. हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पडावा आणि ही मेहनत कायमच त्यांची नेहमी स्वरूपात असते. आज आपल्या कंपनीचा 15वा फाउंडेशन डे म्हणजे वर्धापन दिन आज आपण साजरा करतोय. त्यानिमित्त जे काही गेस्ट येऊन गेले त्यांचंही आपण स्वागत केलेलं आहे. आणि आज स्पेशली आपण अनुप सोनवणे सरांचाही आज मोटिवेशनल स्पीकर म्हणून आज त्यांना इन्व्हाइट केलं होतं. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना गाईड केले, मार्गदर्शन केले आणि आपला एक उत्साह पुढच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं. तर भविष्यातही तुम्ही आज साई इंडस्ट्रीज फॅमिलीचे ॲज अ मेंबरही झाला. म्हणजे भविष्यात काही कोणता इव्हेंट असेल तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला आवर्जून बोलू ॲज अ गेस्ट म्हणून, ॲज अ फॅमिली मेंबर. तर सांगायचं झालं तर साई इंडस्ट्रीज ही आजच्या दिवशी म्हणजे 2009 साली मी सुरू केली. माझी जसं माझ्या बारक्या भावाने सांगितलं त्यामुळं खरंच आमच्या घरची परिस्थिती त्या सिच्युएशनची नव्हती की आम्ही व्यवसायाचा मार्ग निवडू म्हणून. आमच्या घरच्यांनी वैयक्तिक माझं 10वी झाल्यानंतरचं मी एका चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये सायन्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरून मी घेऊन आलो. आणि आमच्या घरची परिस्थिती नव्हती, त्यांचं शिक्षण नव्हतं म्हणून त्यांनी एका शिक्षकाचा सल्ला घेतला. तर शिक्षकाने आमच्या घरच्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः ड्रायव्हर, तुमची मिसेस गृहिणी आहे आणि तुमचा मुलगा म्हणतो की सायन्स करायचं आहे. सायन्स करणं तेवढं सोपं नाही. आज तो 11वी-12वी सायन्स करू शकतो, मग पुढच्या काळात इंजिनिअरिंग असेल, MBBS असेल, त्या शिक्षणासाठी जो काय पैसा लागणार तो तुमच्याकडे नाही. त्यामुळे त्याचा हा हट्ट तुम्ही सोडा आणि त्याला तुम्ही ITIला टाका. 2 वर्ष तो ITI पूर्ण करेल. ITI पूर्ण करून जो काही 8,000-10,000 सॅलरी येईल, तुमचं कुटुंब कायमस्वरूपी पुढे चालेल. त्यावेळेस तो माझ्या बाबतीतचा डिसिजन घेण्याची अथॉरिटी सगळ्या घरच्यांची होती. त्यांनी तो घेतला. मला पसंत नसतानाही तो ॲक्सेप्ट केला तो निर्णय. पण तरी ती माझी जिद्द मी सोडली नाही. त्या माध्यमातून ITI करत असताना मी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ITI पूर्ण झाल्यानंतर मी डिप्लोमा इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. पण हे सुरू असतानाही माझ्या अंगात तो कुठेतरी बिझनेसचा किडा होताच. तर मी ITI करत असतानाही मॉर्निंग सेशनला ITI पूर्ण केल्यानंतर MIDCत येणार, डेली कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये व्हिजिट करणं, ओळखी काढणं, मित्रपरिवार बनवणं, हे माझा पहिल्यापासूनचा छंद होता. मला मित्र आणि रिलेशन जपायला आणि वाढवायला खूप आवडतं. त्या माध्यमातून मला बिझनेस अपॉर्च्युनिटी मिळत गेल्या. सुरुवातीच्या काळात मला आजही आठवतोय की जवळपास मी रांजणगाव, चाकण, शिक्रापूर, सणसवाडी, सुपा, बारामती, शिरवळ जवळपास 300 कंपन्यांमध्ये मी ऑर्डर मिळावी म्हणून कोटेशन टाकलं होतं. त्याचा ॲट द एंड रिझल्ट मिळाला 6 महिन्यानंतर. फक्त मला 2 कंपन्यांची ऑर्डर मिळाली 300 ठिकाणी मी अप्रोच केल्यानंतर. तरीही मी थकलो नाही, डगमगलो नाही. घरची परिस्थिती तशी नव्हती, त्यामुळं जे काय आहे ते आपल्याला सस्टेन करायचे त्या बेसिसवर आम्ही फॉलो करत गेलो. सुरुवात झाली 2 कंपन्यांनी, 2चे 4 झाले, 4चे 6, 10. आज असं करता करता जवळपास आम्ही 70 ते 80 मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सर्व्हिस पुरवतोय. त्यामध्ये जे काही इंडस्ट्रीयल टूल्स असतील, हार्डवेअर असेल, पॅकेजिंग असेल, A to Z इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या बेस्ट प्रोडक्टपासून आम्ही इव्हन जसं मला आठवतं की आम्ही कंपनीला नाश्ताही पुरवला आहे, न्यूजपेपरही दिले, खाण्यापिण्याच्या वस्तूही पुरवल्यात, सेफ्टी आयटम, स्टेशनरी, हाऊसकीपिंग, जे काही म्हणजे पहिल्यापासून हे होतं की कोणतीही गोष्ट कोणी सांगितली की नाही म्हणायची. पाणी असेल पाणी द्या, नाश्ता असेल नाश्ता द्या, स्टेशनरी असेल स्टेशनरी, हाऊसकीपिंग, ते करत करत गेलो. हळूहळू कंपन्या वाढवत गेलो आणि आज या ठिकाणी जवळपास 70 ते 80 कंपन्यांमध्ये आपण मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सर्व्हिस देतो. ज्याच्यामध्ये चाकण असेल, भोसरी असेल, कोंडापुरी असेल, रांजणगाव असेल, सुपा असेल, कुरकुम असेल, शिरवळ असेल, बऱ्याचशा ठिकाणच्या कस्टमर आज आपल्याबरोबर जोडले गेले. आणि याच्याही बरोबरीने जसं मधल्या काळात माझ्या बारक्या भावानी बिझनेसमध्ये जे की आज आपण डिजिटली प्लॅटफॉर्मवर नेतोय, त्यामधल्या काळात त्यांनी इंडिया मार्ट असेल, ट्रेड इंडिया असेल, जस्ट डायल असेल, त्याच्या माध्यमातून बाहेरच्या राज्यातलाही कस्टमर क्राऊड जोडला होता, जो की आम्ही त्या माध्यमातून
बऱ्याचशा बाहेरच्या राज्यातल्याही कस्टमरला किंवा कंपन्यांना सर्व्हिस देऊ शकलो. त्यातलं एक उदाहरण म्हणजे आम्ही आमचा एक्सपोर्ट इंडस्ट्रीतला 0 अनुभव असतानाही याच्या एक नवीन इम्प्लिमेंटेशनच्या भरोशावर आम्ही सौदी अरेबियातल्या एका कंपनीची ऑर्डर घेतली, नोरा कन्स्ट्रक्शन म्हणून, ज्याचा आमच्याकडे त्यावेळेस एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसनही नव्हतं. पण इंडिया मार्टवर यांनी ते प्रेझेन्स होतं, त्याची इन्क्वायरी आली, त्याने इमिजिएटली त्या गोष्टी सगळ्या ज्या काय कोटेशन होतं त्या सगळ्या गोष्टी त्याला पुरवल्या आणि गोष्टी इथपर्यंत घडल्या की ऑर्डरही आली, पेमेंटही आलं, एक्सपोर्टचं लायसन्स नाही. मग ती सुरुवात तिथून झाली. मग CA ला सांगा, मग एखाद्या CH ला भेटा, मग तो एजंटला भेटा, एक्साईजला सांगा, ते डॉक्युमेंट गोळा केले. ते 2 महिने आम्हाला त्याच्यामध्ये गेले. त्या काळात त्यांचे सारखे फोन येत होते, त्यांचंही प्रेशर होतं, पण त्याला वेळ गेला, काळ गेला, पण त्यामधल्या काळात आम्ही ते सक्सेसफुली पूर्ण केलं. त्यामधल्या काळात त्यावेळेसचे पण जे एम्प्लॉय होते आज ते पण कुठे ना कुठे आमच्या बरोबर जोडलेले आहेतच. त्यावेळेसही ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती 12-13 मध्ये, ज्यावेळेस एक्सपोर्टची ऑर्डर ती केली होती 15 मध्ये, त्यावेळेसही जे एम्प्लॉय होते जसं की अनिरुद्ध असेल, त्यावेळेस ते पर्सनली जाऊन पुण्याला जाऊन मटेरियल कलेक्ट करून आणणं असेल, पॅकिंग करणं असेल, म्हणजे पॅकिंग स्लिप काय बनवतात, बॉक्स कसं पॅकिंग करतात, नॅशनल ट्रान्सपोर्ट कुठलं आहे, कार्गो काय, हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे त्या माहिती नव्हत्या, पण आम्ही शिकत गेलो. मुळातच आमचं फॅमिली बॅकग्राऊंड इकॉनॉमिकल फॅमिली असल्यामुळं संघर्ष हा आमच्या कायमस्वरूपी बांधीलच होता. म्हणजे सुरुवातीला सुरू केल्यानंतर आर्थिक परिस्थिती तर नव्हतीच, घरात त्यांनाही जे काय येणारा खर्च होता किंवा जो काय पैसे होते त्याच्यात घर खर्चही चालत होता, त्यामुळं त्यांच्याकडून घेण्याची काही अपेक्षाही नव्हती. पण अशा नाजूक आर्थिक परिस्थितीने आणि कोणतीही साधन सामग्री म्हणा, 2 व्हीलर 4 व्हीलर नसतानाही आम्ही संघर्ष करत करत त्या व्यवसायात पुढं चालत राहिलो आणि आत्मविश्वासाने आणि आशेने हा व्यवसाय पुढे वाढवला. ह्या व्यवसाय सुरू करण्यामागचं एकच माझं ध्येय होतं की मी माझ्या कुटुंबात मी जन्माला आलोय माझ्या ड्रायव्हरचा मुलगा म्हणून, पण मला शेवटी जाताना मला एक माझी समाजात म्हणा, माझ्या फॅमिलीची, माझ्या भावाची किंवा माझ्या कुटुंबाची एक इमेज अशी तयार करून जायची की ड्रायव्हरच्या कुटुंबात जन्मून आलेले मुलं आज कमीत कमी 100 कुटुंबांना रोजगार पुरवतात. आणि आमच्या कंपनीचं विजन आहे, जे की विजन आहे की आम्ही पुढच्या काळात जवळपास 1000 एम्प्लॉईजला आमच्या कंपनीमध्ये रोजगार मिळवून द्यायचं, हे आमचं कंपनीचं विजन आहे. एक सामाजिक दायित्व म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे विचार करतो. नुसताच व्यवसाय करणं आणि प्रॉफिट कमवणं आणि मी माझं घर बनवणं हे मी आजपर्यंत कधीच केलेलं नाही. जे की माझ्या फॅमिलीतल्या आजपर्यंतच्या सगळ्या माझ्या नातेवाईकांना असेल, मित्रांना असेल किंवा एम्प्लॉईजला असेल, सगळ्यांना माहिती आहे माझी प्रायोरिटी असते माझा पहिला जो गरजू माणूस आहे पुढचा, माझा एम्प्लॉय असू दे, माझा मित्र असू दे किंवा कस्टमर असू दे, त्याची गरज भागवणं. त्यानंतर माझं स्वतःचं घर, जे काही मला भेटते त्यातलं मी शेअरिंग नेहमीच प्रत्येक वेळेस माझ्या परीने जे काय असेल शेअरिंग द्यायचा प्रयत्न करू. जी भली अमाऊंट कमी असेल, जे मला 2000 भेटले तर मी त्यातले 1800 रुपये खर्च करायची तयारी माझी असते प्रत्येक वेळेस. आजही काही वेळेस असे काही इव्हेंट घेताना माझ्या कुटुंबातले असतील किंवा आमच्या टीमचे मेंबर म्हणतात की सर काय गरज आहे या गोष्टींची, पण माझं यामागचं विजन आहे की ठीक आहे आज हा खर्च होतोय, पण तुमचे वैयक्तिक पर्सनल लाईफही याच्यातून सुधारली पाहिजे, तुमची पर्सनल ग्रोथ झाली पाहिजे. उद्या जाऊन तुम्ही आज साई इंडस्ट्री बरोबर काम करताय, पण भविष्यात तुम्हाला कुठल्याही एखाद्या मल्टीनॅशनल मोठ्या कंपनीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आली ॲज अ परचेस मॅनेजर, ॲज अ स्टोअर मॅनेजर, ॲज अ एक एम्प्लॉय म्हणून ऑपॉर्च्युनिटी आली तर तुम्ही स्ट्रॉंगली त्यांना फेस करू शकता. त्यामुळे त्या गोष्टीसाठी तुम्ही आज पर्सनली डेव्हलप असावे, तुमचे थॉट्स, तुमचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडण्यासाठी मागच्या काही 3 महिन्याच्या काळात आमच्या खरंच सांगण्यासारखी गोष्ट आहे की HR ने असेल, स्टोअर डिस्पॅच मॅनेजर विकासने असेल, फायनान्स असेल, परचेस टीम सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. एप्रिल महिन्यापासून त्यांनी प्रत्येकाने काही ना काही इनिशियली एक जबाबदारी घेऊन काही ना काही इव्हेंट ते घेत आहेत. आयडियल थॉट ऑफ द मंथ ऑफ द एम्प्लॉय ऑफ द मंथ, असे भरपूर इव्हेंट घेतात. काही ना काही डिजिटली भरपूर परफॉर्मन्स म्हणजे बऱ्यापैकी वाढला आहे. सोशल मीडियावर इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन सगळ्या प्लॅटफॉर्मवर आज आपला प्रेझेन्स आहे. स्वतःची आपली कंपनीची वेबसाईटही आहे आणि आज आपण इतकं सक्षम झालोय की ऑल इंडियातून कुठूनही ऑर्डर आली तर त्यांना आपण ट्रान्सपोर्ट थ्रू डोअर डिलिव्हरी करू शकतो. इथपर्यंत आज आपण सक्षम झालोय. आज मार्केटमध्ये जो पाठीमागचा जर विचार केला तर साई एंटरप्राइजेस म्हणून फक्त एक ट्रेडर आणि एक सप्लायर, एक छोटा
असं एक लोकांच्या मनात होतं की मागच्या काही काळात 1 वर्षभरात ते पुसलं गेले. आज साई एंटरप्राइजेसचं एप्रिल महिन्यापासून साई इंडस्ट्रीज झाले, पण आज लोकांच्या मनात आपल्याबद्दलचा एक रिस्पेक्ट वाढला आहे की साई इंडस्ट्री म्हणजे एक मोठी कंपनी आहे ज्यामध्ये सगळे टीम आहे, डिपार्टमेंट सगळे आहेत, HR आहे, फायनान्स आहे, परचेस आहे, सेल्स आहे, स्टोअर आहे, डिलिव्हरी पर्सन आहेत, रिसेप्शन, सगळ्या आपण टीम भरलेली. आज तसं जर पाहिलं तर एक ॲज अ MSME म्हणून मी या कंपनीला चालवतो, तर माझ्या बरोबरचे जे MSME मला म्हणतात की एवढ्या एम्प्लॉईजची गरज आहे. आपलं व्हिजन पुढचं लांब आहे, आपल्याला पुढं लांब जायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी हव्या. मी जर उद्या अडकून बसलो की मीच डिलिव्हरी करणार, मीच कोटेशन देणार, मीच PO घेणार, मीच पैसे घेणार, तर ती कंपनीची ग्रोथ होणार नाही. ती जर कंपनीची ग्रोथ आपल्याला करायची असेल तर त्यासाठी टीम लागेल, आणि ती टीम नुसती टीम म्हणून माणसाची नाही, ॲज अ फॅमिली मेंबर ते असावे. उद्या एक साधारण छोटं उदाहरण सांगायचं झालं तर आत्ता मधल्या काळात तो रणवीर सिंगचा एक मूवी आला होता, काय मला नाव नाही आठवत त्याचं आता, ॲनिमल मूवी. ॲनिमल मूवीचं आपण पाहिलं की सुरुवातीला त्याच्या वडिलांवर अटॅक झाला, ते बॉडीगार्ड होते, सगळे गायब झाले. नंतर त्यांनी त्याच्या फॅमिलीच्या लोकांना घेऊन आला, ते थांबले. तर ते ज्या ज्या वेळेस संकटाचा काळ येत होता त्या वेळेस ते खंबीर त्यांच्या बरोबरीने उभे राहत होते. तसेच आज ही सगळी टीम माझी फॅमिली, आणि फॅमिली म्हणजे माझं एक कुटुंब आहे. यांच्या संकटात, त्यांच्या अडचणीत मी प्रत्येक वेळेस मी उभा राहणार, ही माझी श्युरिटी आहे. आणि त्यांनाही त्या गोष्टीची कल्पना आहे. जसं की वाजेदादांनी सांगितलं, काही कोविडच्या काळातले आम्हाला वाईट अनुभव आले. आमच्या एक्स एम्प्लॉईज काही होते, त्यांनाही कोविड झालं. त्या सिच्युएशनला आम्ही स्वतः, माझा भाऊ, आम्ही स्वतः आमच्या कंपनीतल्या एम्प्लॉयला कोविड हॉस्पिटलला घेऊन जाणं, ॲडमिट करणं, त्यांच्या हॉस्पिटलचे पैसे भरणं, सगळ्या गोष्टी असेल. कोविडमध्ये कंपनी 3 महिने बंद असतानाही एम्प्लॉयला मिनिमम जेवढ्या आमच्याकडून शक्य होईल तेवढी मदत करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतोय वेळोवेळी. म्हणजे ओव्हरऑल आमची कंपनी म्हणजे एम्प्लॉय आम्ही आमचं कुटुंब समजतोय. उद्या आमच्या कुटुंबातल्या कुणाला काही जरी दुखापत झाली, अडचण झाली, तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आम्ही त्या ठिकाणी जायला पाहिजे, त्यांना विचारायला पाहिजे, त्याची मदत करायला पाहिजे. तसंच तीही आमची टीम जी काही फॅमिली, तर आमच्या प्रत्येक कार्यक्रमात, कोणत्या सणाचं असेल, सुखदुःखाच्या कामात प्रत्येक ठिकाणी आमच्याबरोबर असतात. इव्हन आमच्या भावाचं लग्न असेल, बहिणीचं लग्न असेल, टीम स्वतः तिथं असते, सगळं मॅनेजमेंट करते, सगळ्या गोष्टी ते करतात. म्हणजे आमचं एक बॉन्डिंग तयार झालं, आणि हेच बॉन्डिंग आपल्याला लॉंग टर्म पुढं भविष्यात न्यायचंय. आणि आपलं एक एम म्हणजे मिशन आहे की आपल्या कंपनीला सप्लाय इंडस्ट्रीमध्ये एक ब्रँड म्हणून ओळखलं जावं. तसं मार्केटमध्ये आज आपण उदाहरण पाहिलं की 3M जरी म्हणलं तर आपल्या डोक्यात एक ब्रँड येतो, एक ब्रँड आहे बाबा, IS होतो. एक ब्रँड म्हणून आपल्या कंपनीचा प्रेझेन्स आपण असावा. आणि फ्युचरमध्ये जे काय टेक्नॉलॉजी नवीन येत आहेत, नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जनरेशनमध्ये येतात, जसं की AI वगैरे ज्या काही टेक्नॉलॉजी येत आहेत, नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आमच्याही टीमनी त्या गोष्टीचा इम्प्लिमेंट करून घ्यावा, सुधारणा करून घ्यावा, जेणेकरून वाढत्या कॉम्पिटिशनच्या काळात आपणही तेवढ्या स्ट्रॉंगली त्या मार्केटमध्ये टिकून राहू. आणि जर फ्युचरचं सांगायचं झालं तर आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये नेक्स्ट लेवलमध्ये उतरतोय. जसं की ऑलरेडी आमचा पास्ट अनुभव आहे, आणि माझ्या भावाची तर पॅकेजिंगमध्ये मास्टरी आहे. त्यांच्या गायडन्स आणि मदतीच्या माध्यमातून आम्ही BOP टेप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू करतोय. आम्ही त्याच्यावर कामही केलं आहे, मशीनही ऑर्डर दिल्यात, आणि पुढच्या 1-2 महिन्याच्या काळात मॅन्युफॅक्चरिंगही सुरू होऊन जाईल. आणि आमचं कंपनीचं ध्येय एवढंच आहे की ग्लोबली आज रांजणगाव म्हणा, शिरूर म्हणा, यासारख्या ठिकाणावर आहोत. कुठेतरी भारताच्या नकाशावर कुठेतरी आपलं साई इंडस्ट्रीज आलं पाहिजे, आणि ग्लोबली आपला एक प्रेझेन्स असलं पाहिजे. पुढच्या काळात एक्सपोर्टच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत भविष्यातल्या, त्या एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करता आल्या पाहिजे. त्यासाठी आपली टीम पहिली सक्षम असेल, त्यासाठी आपण सगळ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष देऊन काम करतो. भविष्यातही टीम वाढवण्याची गरज लागेल, आपण टीमही वाढवू. वेळोवेळी आमची टीम प्रामाणिकपणे कामही करते, तेही आमच्या निदर्शनात येतं. तर प्रत्येकाचं कुठंतरी इन्क्रीमेंट म्हणा, ॲप्रिशिएशन म्हणा, त्या गोष्टी वेळोवेळी की नक्कीच केल्या जातील. पाठीमागच्या ज्या गोष्टी झाल्या त्यावर विचार करून काही उपयोग होणार नाही. भविष्यात ज्या गोष्टी आपल्याला करायच्या त्या गोष्टींवर चर्चा केली पाहिजे. संकट, अडचणी हे आपण कायमच फेस करत आहोत. आर्थिक संकट असेल, सामाजिक संकट असेल, किंवा कोविडसारखं संकट असेल, त्यातून आपण मार्ग काढत पुढं चाललोय. तर आपलं फ्युचरचं एम आहे की उद्या माझ्या कंपनीत काम करणारा एम्प्लॉय, उद्या त्याचंही स्वतःचं एक बॅलन्स शीट असावं, ITR असावं, त्याची सॅलरी इतकी असावी की त्याला ITR भरायची वेळ आली पाहिजे. तो माझ्याकडे येणारा एम्प्लॉय 4 व्हीलरनी माझ्या कंपनीत कामाला आला पाहिजे. तो माझ्याकडे येणारा एम्प्लॉय त्याच्या स्वतःच्या घरात बंगला असावा, त्याची मुलंही चांगल्या मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये काम करावे, म्हणजे शाळेत शिकावीत, आणि त्याची फॅमिली सदन असावी की उद्या त्याच्या
तो सदन असेल, त्याची फॅमिली सदन होईल, त्याचं कुटुंब सुखी होईल, तर कमीत कमी कंपनीला सांगेल की कंपनीमुळे आज आम्ही आमचे सदन आहोत. हे आमची अपेक्षा आहेत भविष्यातल्या काळात. आणि जसं पाहिलं तर कस्टमर तर आजपर्यंत कस्टमरनी खूप सारा सपोर्ट दिला आहे. आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही कस्टमरनी आम्हाला मदत केलेली आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये ऑर्डरिंग असेल किंवा बिझनेस मिळवण्यात असेल, सगळ्या गोष्टींमध्ये तर आमचं पुढचं ध्येय तेही आहे की आमच्या कस्टमरला उच्च गुणवत्ता आणि चांगली सर्व्हिस पुरवणं. ज्या पास्टमध्ये काही चुका झाल्या होत्या, काही सर्व्हिसमध्ये इश्यू होता, काही डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम होते, त्या सगळ्यांची सुधारणा करून उच्च गुणवत्ता देऊन जेणेकरून एक मार्केटमध्ये आज असं एक सक्षम पर्याय कंपनीच्या समोर उभं करायचं की कुठलीही गोष्ट असू इमिजिएटली आपण साई इंडस्ट्रीला सांगितलं, तो एक आपला सक्षम पर्याय आहे की तो शुअरली आपल्याला आणून देऊ शकतो. आज विजनचा जर विचार केला तर कंपनीचं विजन आहे की कस्टमरच्या अपेक्षांची पूर्तता करताना उद्योग क्षेत्रात एक आदर्श उदाहरण बनणे, भविष्यात नवनवीन टेक्नॉलॉजी उपयोग करून आम्ही एक सक्षम, विश्वासार्ह, सामाजिक दायित्व स्वीकारणारी कंपनी बनवू इच्छितो. आणि गुणवत्ता, कस्टमर समाधान, सर्वोच्च स्तर गाठणे एक सामाजिक दायित्व आहेच. त्या पद्धतीने आपण मागील 15 वर्षाचा जर विचार केला इतिहासाचा, तर इतिहासामध्ये बऱ्याच वेळा फॅमिली, फ्रेंड सगळ्यांनी मदतही केली. मधल्या काळात 4-5 वर्षाच्या काळात भावानेही माझ्या चांगले योगदान दिले. आणि आज मला एक अभिमान आहे की त्या 4-5 वर्षाच्या योगदानामध्ये तो कंपनी साई इंडस्ट्रीसाठी, साई एंटरप्राइजेससाठी त्यांनी योगदान दिले, पण आज तो त्याच्या पायावर सक्षमपणे उभा आहे. एक त्याचाही मला अभिमान आहे. आणि अशाच हे माझं एक अपेक्षा आहे की तोही तेवढा सक्षम हो. ज्या माझे विजन आहेत, माझे ज्या काही ध्येय आहेत त्या पद्धतीचे त्याही ध्येय, तोही मिशन आणि विजन त्याच्या कंपनीचे बनवून पुढं भविष्यात कंपनी असेल, एम्प्लॉय असेल, सगळ्यांची ग्रोथचा विचार करेल. आता हे खूपच जास्त म्हणजे एकदम लांब मी बोलत गेलोय, थोडंसं जास्तच हे होतंय. ठीक आहे, या यशस्वी प्रवासात माझी टीम असेल, अनुप सर असतील, माझी फॅमिली असेल, मित्रपरिवार असतील, या सगळ्यांनी मोलाचं मार्गदर्शन म्हणा किंवा मदत म्हणा, सगळ्या गोष्टी आजपर्यंत केलेल्या आहेत. या आजपर्यंत जो योगदानाबद्दल मी सगळ्यांचंही आभार व्यक्त करतोय. आणि आज जे आपण फाउंडेशन डेचा प्रोग्राम ठेवला आहे त्याबद्दल जे काही गेस्ट येऊन गेलेत, आपण पर्सनली त्यांनाही धन्यवाद देणार आहोत. वेळ देऊ नाही शकलो काही लोकांना, पण पुढील प्रवासात आपण सोबत राहून आज ह्या ऐतिहासिक क्षणाचा जो काही आपण म्हणू ऐतिहासिक क्षणाचे जे आपण साक्षीदार बनलोय, तर त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद देतो. आणि यापुढेही अशीच ग्रोथ होऊ आणि नवनवीन कार्यक्रम आपल्या टीमने घ्यावेत आणि अनुप सरांना बोलावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.